तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गावठी असती या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे आपल्या गावचा अड्डा. आज आपण चाललो आहे भुंग्याला घेऊन आज शर्यतीला. आज बरेचशा लोकांची बैल आलेले आहेत, तर आपण बघूयात आज अड्ड्यामध्ये काय काय होते आणि काय काय मजा येते. भेटूयात आपण अड्ड्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मैदानात. तर आज ब्लॉगर करा की ब्लॉगर बोलतात की हा. तर बघू शकता अतिशय उत्कृष्ट असं मैदान चालू झालेलं आहे. बैरवनाथ प्रसन्न मौजे वरुड तालुका खटाव आगळं वेगळं मैदान. आणि आज मैदानात आपले बैल घेऊन आलेत. नाव काय तुमचं? बैलाचं नाव काय सांगचाल बैलाबद्दल? सांगा की. चार पहिले ते सांग की लागा खूपी सांग की काहीतरी. हा चारी खाली पळते. फाटी बिटी दाखवली का नाही बैला? फाटी कशी आहे? एक नंबर फाटी. किती वेळा असा तुमचा बैल? आज काय अपेक्षा आहे तुमची? काय नाही बोलायला राहील तरी चालेल. म्हणजे अपेक्षा आहेच. चांगली गोष्ट आहे. भैया ड्रायव्हर कुठे गेला? भैया ड्रायव्हर हा हे बघा, भैया ड्रायव्हर निडळकर अशा तऱ्हेने पाणी करताना. ठीक आहे. हॅलो गोमूत्र बिमूत्र टाकले का त्यात? हॅलो हा एक मिनिट. हॅलो हा किशोर मामाला म्हणा पप्प्याला फोन केला का? हो पप्प्या आहे 18 नाही पिवर. सर्जर राजाचा जोड. 21 आणि 22 मैदानात येऊ द्या. चल पाखऱ्या चल. कोणी या ठिकाणी पाणी करा की आणला. पाणी करा की म्हणजे तरी. बैलगाडी मालक दिलदार मनाचा राजा माणूस आहे. पैसे आता निघालोय आम्ही खाली, कारण की आता गाडी आहे 5 नंबर फाटीला मधून गाडी आहे. त्यामुळं खिशाचा बैल आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. पप्पू ड्रायव्हरला पण आम्ही बोलवलं होतं. हे बघा पप्पू ड्रायव्हर पण आलेत. आता नियोजन चाललंय कोण सोडणार गाडी, काय करणार, कसं काय करणार. तोपर्यंत पप्पू ड्रायव्हरनं सांगितलं कोण कसं काय करणार आहे. त्याच्यानंतरनं गाडी सुटली आमची. गाडीची सुट्टी 1 नंबर झाली. चांगली गाडी पळाली. एवढं काही आम्हाला नाराज होण्यासारखं काही नाही झालं. 1 नंबर गाडी पळाली. फक्त थोडंसं गाडी पुढं रान जरा चढाचं असल्यामुळं जरा बैलानं आमचा दम खाल्ला. बट किशा खुश होता. गाडी चांगली पळाली. ते एवढं झालं नाही झालं की मागच्या वर्षीचा 1 नंबरचा आमचा जेलर आला. जेलर आणि सोन्याचा पैरा होता. मस्तपैकी पांढराशेट आमच्या जेलरला घेऊन खाली चालले होते. खाली पोचलो तोपर्यंत आमच्या भुंगाडॉनचा पण खाली गाडी आली होती. गाडी खाली आल्याच्या नंतरनं मस्तपैकी गाडी वळवली. पण काय एकाचं कोणाच तरी भुंगाडोनची सुट्टी करायची होती, त्याच्यामुळं भुंगाडोनचा व्हिडिओ नाही घेता आला. कारण की भुंगा आपला कडन असल्यामुळं भुंगाडोनला जरासं फिल्डिंग लावलेली. कारण की भुंगाडोन खालच्या रानाला थोडासा फिल्डिंग लागते त्याला. त्यानंतर वर आलो तर आम्हाला जीवरचा सरदार भेटला. मग दादांची मस्तपैकी बोलणं वगैरे झालं. दादांनी पण खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आम्हाला. बैलाबद्दल खूप काही गोष्टी कळाल्या आम्हाला. लय नंबर होते बैलावरती, म्हणून मीच स्वतःहून विचारलं की कुठला बैल आहे करून. त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो त्याची सुट्टी बघायला. नंतर आम्ही परत खालीच गेलेलो, कारण की परत आमच्या गावातल्या एका बैलाची गाडी होती 5 नंबर तासाला. त्याच्यामुळं मग पप्पू ड्रायव्हर असल्यामुळं आम्ही खाली गेलो. गुड्डू शेट सुट्टी मेकर झालेले बैलाची. मस्तपैकी गाडी सुटली. ही पण गाडी खूप छान पळाली. पण हिचं पण तेच झालं की पुढच्या रानाला थोडंसं चढ असल्यामुळं गाडी थोडीशी स्लो झाली आणि दुसऱ्या गाडीने नंबर घेतला. त्याच्यानंतर खूप कंटाळा आला होता. मग पोरांना बोललं की थांबा जरा खालीच बसतो, जरा खालूनच व्हिडिओ घेऊयात. मग थोड्याशा खालून पळतानाच्या मस्तपैकी व्हिडिओ घेतल्या. मस्त व्हिडिओ आल्यात. ड्रायव्हर लोक खूप चांगली गाडी हाणत होते. मस्त मजा आली. त्याच्यानंतर टाईम झाला होता सेमीचा. आम्ही लास्टचा सेमी बघायला वरती गेलो. वरतून गाडी पळताना एवढं भारी वाटत होतं ना की 1 नंबरच. त्याच्यानंतर गटाला आपल्या जेलरची गाडी लागलेली होती. सेमी चालू झाले. सेमीला चालू झालं तर आमच्या गावचा हिरा चिकारा खाली चालला होता. किरण ड्रायव्हर यांचं नियोजन. त्यामुळे किरण ड्रायव्हर त्यानंतर आम्ही आमचीच गाडी पकडायला लेट झाला, त्यामुळे बाकीचे व्हिडिओ करता नाही आले. मग त्याच्यानंतर सेमीला चिकारा पण लागला होता. त्याच्यानंतर मग बोललं की आपण डायरेक्ट फायनलची व्हिडिओ घेऊया. ही फायनलची व्हिडिओ घेत होतो. तेवढ्यात बघितलं तर चिकारा आमचा 1 नंबरला पात्र झालेला आहे. इकडे गावाचा कालवा बघू शकता तुम्ही.
गावचं मैदान आणि गावच्या मैदानातच आपण एक नंबर राहणे किंवा गुलालात राहणे हीच खूप मोठी गोष्ट असते. गेले 4 वर्ष झाले आमचं हेच चालू आहे की आम्ही दरवर्षी गावच्या मैदानात आम्ही गुलालास पात्र राहतोय. ह्या वर्षी आम्ही 1 नंबर केला, मागच्या वर्षी आम्ही 2 नंबर केलेला, त्याच्या अगोदर 3 नंबर केलेला. त्यावेळेस फक्त बैलं वेगळी होती पण मालक एकच, बैलं एकच, टीम एकच, सगळं एकच. त्याच्यामुळे खूप आनंद होतो. ज्यांनी जल्लोष तुम्ही बघू शकता कसा चालू आहे सगळ्या पोरांचा, चांगलं वाटतं. आणि आमच्या गावात सगळी मुलं एकत्र असल्यामुळे कुणाला कधी काही त्रास नाही होत. कोणाचाही बैल असेल तर कोणीही पुढे पकडणार, सोडणार, हे करणार. त्याच्यामुळे टीमवर्क खूप चांगला होतो. इकडे आमचे आबा आले, आबांचा मस्तपैकी फोटो घेतला, व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर तोपर्यंत चिकाराचा होईपर्यंत बाकीचे जे बैल फायनल पात्र झालेले त्यांचा एखादा व्हिडिओ घेऊयात म्हणून मी बोललो आता त्या लोकांचा व्हिडिओ घेऊयात. इकडे जल्लोष बघू शकता पोरांचा. पोरं तर फुल राडा होता. रात्री छबी नव्हता, नाहीतर रात्री डीजेचंच नियोजन होतं पोरांचं. मग झालं गावचं नियोजन, सगळा विषय झाल्याच्या नंतर ना आम्ही तोपर्यंत इकडं बैल बघायला लागलो. काही बैल चांगली पळाली, काय बैल थांबायला लय लांब गेलेली. त्यानंतर टाईम झाला होता रोख रक्कम 1 लाख रुपये घ्यायची. त्याच्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी बैलं सोडली, बैलं घेऊन गेले सगळे. त्याच्यानंतर मग सूरज आणि किरण ड्रायव्हर मस्तपैकी बक्षीस घ्यायला गेले. तोपर्यंत मी बाकी सगळ्या बैलांचा व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर रात्री पण व्हिडिओ करायचा होता पण रात्री खूप वेळ झाला होता, त्याच्यामुळे मग फायनलच्याच व्हिडिओपर्यंत थांबलो. भैरवनाथ केसरी 2026 बैलगाडा शर्यत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.